गुड मॉर्निंग सर्वांना. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर सकाळी मुलं नेहमीप्रमाणे स्कूलला चाललेत आवरून आणि ओरी त्यांच्या पाठीमागं लागले. तर तिला कसं तरी ओढून बसवलं आणि मुलं गेली स्कूलला. त्याच्यानंतर डाळिंबीच्या बागेत खुरपायला बायका आलेल्या. त्या लागल्या बागेत खुरपायला आणि मी आली स्वयंपाक करायला. मुलांचा लंच बनवून दिलता. मग त्याच्यानंतर आमच्या दोघांचा स्वयंपाक करायचा होता. आई पप्पा गेलेली गुटीला. तर फक्त आमच्या दोघांचा स्वयंपाक होता. तो पण लवकर बनवून घ्यायचं होतं, म्हणजे आज त्यांना पण काम होतं. त्यांना जायचं होतं बागेत ठिबक लावायला. ठिबकचं कसं बटणं खूप लांब लांब झालेली डाळिंबीच्या बागेला. मग ते डाळिंबीला पाणी पोचत नव्हतं. म्हणताना मग ते एक बटन होतं, त्या जागेला 2 बटन लावायचे होते. तर मग त्यांच्याबरोबर एक गडी पण होता कामाला. म्हणताना मग स्वयंपाक लवकर करून घेतला. मांजराला पण दूध घातलं, दूध चपाती. आणि आज त्यांनी पॅकेटवालंच दूध आणलं होतं, कारण त्यांना काम असल्यामुळं दूध आणायला जायला कोणच नव्हतं. मग म्हणून त्यांनी पॅकेटवालं दूध आणलं, कारण मांजराला दूध लागतं आहे. मग घरात दूध सगळं संपलेलं. मग त्याच्यानंतर मग मी सगळा स्वयंपाक करून घेतला. कुत्र्यांसाठी आधी रोट्या करून घेतल्या. त्याला कुत्र्यांना कसं बिन नमकाच्या बिन तेलाच्या रोट्या लागते त्या. मग त्याच्यानंतर आमच्या दोघांचा पण स्वयंपाक करून घेतला आणि भांडी वगैरे स्वच्छ धुवून घेतली. किचन कट्टाही सगळं साफ करून घेतलं. बाहेरची कामं असो किती नसो, पण ही घरातली रोजची कामं ही हमेशा असते. ही करावीच लागते. बाहेरची कामं कधी तर असतात, शेतातली रानातली डेली नसतात, वेगवेगळी असतात. पण ही मेन कामं ही रोजची एकच काम असतं. रोज स्वयंपाक करणे, भांडी धुणे, कपडे धुणे आणि किचन साफ करून ठेवणे. मग त्याच्यानंतर मग मी पण बागेत गेली बायकांना पाणी घेऊन द्यायला. आणि मग ओरी पण बघा माझ्या पाठीमागं आले. सारखी पाठीमागं कुठं जरी चाललं तर रानात, तर तिचं म्हणजे कसं ओरडते. एकटी जर गेली तर ओरडते. मग तिला पण सोडून घेऊन जायला लागतं आहे. मग त्याच्यानंतर 4 वाजता बायकांना चहा पण घेऊन आले. चहा पिले बायका. मग डाळिंबीच्या बागेतलं सगळं खुरपून झाल्यावर त्यांच्याकडे खूप टाईम होता. मग म्हटलं, हे आईने सांगितलं होतं की जर टाईम उरला तर द्राक्षाच्या बागेत थोडंसं खुडा काढायला घेऊन जा. मग काय थोडं थोडं इतका आला नव्हता, तरी पण त्यांना बागेतून फिरवून आणलं. मग बायका पण केल्या आणि मुलं पण आली घरी. तर कसा वाटला माझा आजचा मिनी ब्लॉग नक्की सांगा आणि बाय बाय.